हॅलो गाईज, वेलकम टू द डे 12 ऑफ डेली व्लॉगिंग. आज आपण आलो आहे CSTला, कारण की तुम्हाला माहिती असेल थोड्या दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झालेला. त्याच्यामध्ये माझ्या माईकचा जो रिसिव्हर असतो, जे फोनला लावायचा असतं, जो कनेक्टर असतो तो तुटलेला. सो आपण आता बघूया की जर तो रिपेअर करता येतो आहे का. जिथून मी घेतलेला बॅकझोन मुंबईमधून, त्याच्या ओळखीचं एक आहे, तिथून रिपेअर करता येतो आहे का. जर नाही झालं तर मग बॅकझोन मुंबईमध्ये जाऊन तो त्याचा रेप्लिका म्हणजे दुसरा घेणार मी. तो शेवटी आता मला काय ऑप्शन नाही, कारण की त्याच्याशिवाय मी करू शकत नाही. आत्ता मी शूट करतोय तेव्हा पण मी माईक वापरतोय, पण जो कनेक्टर आहे तो मला कॅमेऱ्याचा लावायला लागतो. तुम्हाला तो दाखवतो मला किती कष्ट घ्यायला लागतात. हा बघा, हा कनेक्टर आहे. ह्याला मी ते C to C लावले. ही वायर आहे C to C, जी माझ्या चार्जरची आहे आणि एका फोनला लावली. तर ती एवढी मोठी वायर मला घेऊन कॅरी करायला होत नाही आहे. सो आपण आता आलो आहे CSTला. सो लेट सी, जाऊयात दुकानावरती आणि बघूया की काय करता येतं का. भाई जूस पेड़ चाहिए, सामने लाइन में आ जाओ, लाइन में आ जाओ, इधर आ जाओ भाई, सामने आ जाओ, लगा भाई. एवढं ऊन आहे, काय भारी वाटतंय. तो आता आपण आलो आहे फॅमिली. हाँ, ये वाला ख़राब हुआ है, ये तो नया वाला है, ये वाला ख़राब हुआ है. वो निकलता है, वो खोल के देखो ना थोड़ा सा. हाँ, वो निकल जाएगा. वो गिरने के बाद ऐसे हुआ था? हाँ, एक्सीडेंट हो गया था मेरा. ये सी टाइप है? हाँ, टाइप C वाला ही है, वही. आपका ये पिन खराब हो गया, ये पिन खराब हो गया? ये वाला खराब हुआ. ये तो यूजलेस है, ये वाला पिन खराब हुआ. वो बेंड हुआ है सिर्फ, क्योंकि एक्सीडेंट के बाद चल रहा था और थोड़े टाइम बाद बंद हो गया. सो आता ते बोलले की 1 तास लागेल, म्हणजे ते चेक करतील वगैरे. त्यांचा लंच टाईम पण आहे आता. मग आता मला काय करायचं, मी त्या सोल पर्पजसाठी इथं आलेलो, पण आता मला काही 1 तास थांबायचं. तर मी विचार करतोय की कोलाबा मार्केट जाऊन यावं. जर काय आवडलं कोलाबा मार्केटला तर ते घेतो. बघूयात, चला जाऊयात आता कोलाबा मार्केट. थंडीत पण गरमी, गरमीत पण गरमी, पावसाळ्यात पण गरमी, नुसती गरमीच असते. एकच ऋतू आहे गरमी. मेन रोड मार्केट. हां, फायनली पोचलेलो आहे आपण. काय गरमी आहे भाई. कोणता महिना चालू आहे, काय संबंधच नाही, नुसती गरमी असते. चलो, हाय बोल. पोरांचं इथं काही जास्त आहेच नाही. पोरींसाठी मजबूत आहे ही जागा एकदम. पोरींसाठी तर जन्नत सारखी. बॅग बिग, निसत्या कपडे बिपडे, हे ते बँगल विंगल, मजबूत काय इकडे. चलो, काय आहेच नाही पोरांसाठी या मार्केटमध्ये. एका ठिकाणी पॅन्ट बघत होतो, बघितली 5-1 मिनटे, एखादी काढली, बोलतो बाई लेडीज काय. अरे मग जर लेडीजचं आहे तर एवढा वेळ मी बघतो तेव्हा का नाही सांगत आहे फोकनीच्या. काय माणसं आहेत राव. जाऊ दे, चला आता आपलं काम झालंय का बघू, तिथं जाऊच जरा. आता 1 तास ऑलमोस्ट झालंय, सगळं फिरून आलो. टॅक्सी. आता आलोय आपण इथं. त्यांचं झालंय की नाही, ते आलेत की नाही काय माहिती. आता आलेत. हो रहा है क्या? एकदम डिटेलमध्ये काम चालू आहे यार. आय होप सो नीट झालं पाहिजे. दादा ट्राय कर यार. या मशीनमध्ये चेक होतं की चालू आहे की नाही तो पॉईंट. वॅक्स आहे क्या हो? मेन लावले काहीच, मेन एवढं डिटेल वर्क आहे गाईज. ते एवढंसं तर आहे, त्याच्यामध्ये केवढं काय करायला लागतंय बाबा. कापूस क्लीन करतात, त्याच्याने क्लिनिंग करणं चालू आहे. पूर्णच काढलं आहे त्यातून गाईज. आता ते ना शॉर्ट सर्किट वगैरे झालं आहे का चेक करायचं, कारण की मी लावत होतो तेव्हा ते त्या दिवशी गरम होत होतं. तर बघतोय तो की होतं आहे का, कुठं वायर कोणती कनेक्ट वगैरे झाली आहे का एकमेकांना. ते याच्यातून काढलं आहे आता पूर्ण बाहेर. हे 2 साईडचे 2 आहेत ना, ते आणि ह्याच्यातून काढलं. तर बघूयात काय सीन आहे. नाही भेटलं गाईज. ते बघितलं त्याने, पण त्याचा थँक्यू. त्याचा मदरबोर्ड असतो ना गाईज, मदरबोर्ड तोच हीट होतोय, म्हणजे काहीतरी शॉर्ट सर्किट झालं आहे. तर ते रिपेअर नाही होऊ शकत. जर पिनचा इश्यू असता तर झाला असता. आता आपण बॅकझोनमध्ये जाऊया. काय माहिती काय आता ते. तो बोलला आहे की कनेक्टर वगैरे OTG वगैरे घेऊन ट्राय कर, नाही तर मग तेच बाय करायला लागेल. चला बघूया आता. चलो बघू आता काय ते. हेलो, मैं बोल रहा था R6 Mark II. सो गाईज आपण घेतलं आहे आता. ते फक्त रिसिव्हर घेतलं आहे. आता प्राइसिंग वगैरे चेक करू. आता मी फॅनच्या खाली नॉईस कॅन्सलेशन चालू आहे. आता चांगला आवाज येतो आहे. ते जास्त मला पकडायला लागत नाही. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतो.
हे बघा इथं माझ्या हातामध्ये काय नाही बघा, ही जी हा जो पीस आहे ना हा छोटासा तो घ्यायचा. मग अशी तुम्हाला दाखवलं ना ती वायर वगैरे त्याची गरज नाही, फक्त हे लावलं झालं का माझं. चलो आता प्राइसिंग वगैरे बघूया कशी काय ते. इट्स वर्किंग फाइन. अरे यार मेरे को आपसे ज़्यादा बुरा लग रहा है यार. एक हफ्ता हुआ था सिर्फ यार, तक बुरा लगा ना मेरे को. घेतलं फायनली आपण नवीन, आता काय ऑप्शन नव्हता. चलो आता निघूयात आपण. एक देवा परमेश्वरा, लय खर्च झाला भाई. ऑलरेडी माईक 12,000पर्यंत गेलेला, आता हे रिसिव्हरचा अजून 4-1,000 खर्च झाला. मागत पडलं ॲक्सिडेंटवाला. चलो जाऊ दे, मोबाईलची चार्जिंग संपत आली आहे माझ्या. जातो आता मी, डायरेक्ट ट्रेन पकडतो आणि घरी जातो. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.